गुड मॉर्निंग एव्हरीवन. वंडरसोलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आता आपण आहोत श्रीनगरमध्ये आणि मी लास्ट व्लॉगमध्ये तुम्हाला हॉटेलची रूम टूर दिली आहे. आपण पुढचे 3 दिवस श्रीनगरमध्ये राहणार आहोत आणि इथूनच ट्रॅव्हल करणार आहोत. आजचा आपला आहे दुसरा दिवस आणि आपण जाणार आहोत गुलमर्गला. श्रीनगर टू गुलमर्ग हा डिस्टन्स 51 किलोमीटरचा आहे. चला, लेट्स बिगिन अवर जर्नी. साधारण 1.5 तास लागतो श्रीनगर ते गुलमर्ग पोहोचायला आणि काश्मीरची ॲक्च्युअल जर्नी इथूनच स्टार्ट होते. जसजसे आपण ह्या रोडने पुढे जातो, नेचर अगदी चेंज होत जातो. संपूर्ण रस्ता नॅचरल ब्युटीने भरला आहे. गंडोला राईडच्या स्टार्टिंग पॉइंटलाच शंकराचे एक छोटेसे सुंदर मंदिर आहे. मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जय जय शिवशंकर इथे शूट झाले आहे. आता आपण गुलमर्गच्या गंडोला पर्यंत पोहोचलो आहोत. इथला टेम्परेचर आहे 18 डिग्री सेल्सिअस. पार्किंग पासून गंडोला स्टेशन साधारण 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. तुम्ही वॉकिंग और हॉर्स राईड किंवा मग लोकल टॅक्सीनेही गंडोला स्टेशन पर्यंत जाऊ शकता. दिस इज गुलमर्ग गंडोला स्टेशन. आम्ही मॉर्निंगची स्लॉट बुक केलेली आहे जी 9 ते 10 ची आहे. तुम्हीही गंडोला राईड करणार असाल तर फर्स्ट और सेकंड स्लॉट बुक करा, बिकॉज दुपारनंतर इथे खूप रश होते. गंडोला राईडच्या तिकीट ऑफिशियली ऑनलाईनच बुक होतात. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे. Gulmarg Gondola is India's the second longest and second highest cable car in the world. आपण गंडोलाच्या फेज 1 ला पोहोचलो आहोत, ज्याला कांगडोरी हे नाव आहे. इथला क्लायमेट खूप कूल आहे. चाय तो बनती ही है. मित्रांनो, जर तुम्हाला फेज 1 वर यायचे असेल आणि तुमच्याकडे गंडोला राईडची तिकीट नसेल तर तुम्ही हॉर्स राईडनेही येऊ शकता. फेज 1 ला आईस ॲक्टिव्हिटीजचे अनेक ऑप्शन आहेत, ज्यात स्केटिंग, स्लेज राईड आहे. फेज 1 ला बरेचसे पॉइंट्स बघण्यासारखे आहेत. तर फेज 1 वर खूपशी मजा करून आता आपण फेज 2 ला जाणार आहोत, ज्याला अपर बर्थ असे म्हणतात. लेट मी टेल यू, तुम्हाला जर फेज 2 वर जायचे असेल तर तुम्हाला आधी फेज 1 ची तिकीट बुक करावी लागेल आणि त्यानंतरच फेज 2 ची बुक होऊ शकते. गंडोला फेज 2 ची हाईट आहे 13,780 फीट. फेज 2 ला पोहोचता संपूर्ण व्ह्यूच चेंज होतो. इथे फेज 1 पेक्षा स्नो खूप जास्त आहे. इथे स्नो मध्ये स्लिप होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. सो यू शुड वेअर अ गुड स्नो शूज, जे तुम्हाला रेंटवरही इथे भेटतात. आम्ही स्नो मध्ये खूप एन्जॉय केलं आणि ॲज बॉलिवूड इन माय वेन्स, रील बनाना तो बनता ही है. मीही खूप फोटोज आणि रील्स बनवली आहे, जे तुम्ही माझ्या इन्स्टा पेजवर बघू शकता.
स्नोमध्ये मनसोक्त एन्जॉय करून आता कडाक्याची भूक लागली आहे. आम्ही इथेच असलेल्या कॅफेटेरियामध्ये स्नॅक्स आणि हॉट चॉकलेट एन्जॉय केला आणि बर्फातल्या छानशा आठवणी घेऊन परत निघालो. मित्रांनो, हा गुलमर्ग गंडोलाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तर भेटूया काश्मीरच्या पुढच्या सिरीजमध्ये. सी यू माय यूट्यूब फॅमिली इन नेक्स्ट व्लॉग.